अपेक्षासाठी ना या साडीचा लाचा शिवायचा आहे। शुभ सकाळ सगळ्यांना। कसे आहात सगळे? तर सगळे मजेत असेल, आनंदी असेल, तसे स्वस्थ असेल आणि असायलाच पाहिजे अशीच मी बाप्पांच्या चरणी प्रार्थना करते। तर चला आता नाश्त्यामध्ये ना छान असे गव्हाच्या पिठाचे म्हणजे कणकीचेच ना थालीपीठ करून घेतलेले होते, कारण आज पोहे उपमा वगैरे कोणालाच खायचा नव्हता, म्हणून म्हटलं चला छान असे थालीपीठ करते। कधी कधी छान वाटतात असे थालीपीठ खायला। तर त्याच्यामध्ये छान ओवा, तीळ, तिखट, मीठ, हळद आणि थोडी कोथिंबीर, कढीपत्ता वगैरे सगळं टाकलेलं होतं मी। आणि त्यानंतर मग आम्ही सगळ्यांनी नाश्ता वगैरे करून घेतला। अपेक्षासाठी ना या साडीचा लाचा शिवायचा आहे। तर ही ना मी माझ्या मामे भावाच्या लग्नामध्ये घेतलेली होती, म्हणजे एकदाच घातली, मात्र ती फटाक्याची चिंगारी उडाल्यासारखी झाली म्हणजे त्या वरातीमध्ये, आणि तेव्हा ती खराब झाली साडी, म्हणजे एकदाच घातली। तर त्याच्यामुळे मी थोडासा जुगाड केलेला होता की ती घालण्यात येईल म्हणून, पण ते काही व्यवस्थित झालेलं नाही आहे। त्याच्यामुळे म्हटलं चला याचा तिला ना लाचा शिवून देऊ। तर हे बघा इथे ना असे हे जसं इथे दिसत आहे ना होल फटाक्यामुळे, तसे इथे झालेले होते। हा मी स्टिक केलेला होता इथे कपडा चिपकवायचं जे गम येतं फेविक्रिल, त्याने मी हा कपडा चिपकवलेला होता, मात्र ते काही व्यवस्थित वाटत नव्हतं। त्याच्यामुळे ही साडी काही आता घालण्यात येणार नाही आहे, म्हणून मग म्हटलं चला अपेक्षासाठी याचा लाचा शिवूया। तर अशी छान बॉर्डरमध्ये आहे ही साडी पूर्ण। आता मोना ना याचा लाचा शिवून देणार आहे तिला। तर फक्त एकदाच ही साडी ना घातलेली होती मी लग्नामध्ये, आणि त्या फटाक्यांमुळे ना त्याला सगळे ते असे गड्डे पडले, आणि जिथे मी तो कपडा स्टिक केला होता ना तिथे जरा जास्तच मोठे होते। मी तो कपडा तसा चिपकवून बघितला, पण ते काही म्हणजे कामी येईल असं काही वाटत नव्हतं, कारण ते खूप जास्त खराब दिसत होतं। म्हणून म्हटलं चला अपेक्षासाठी त्याचा घागरा होऊन जाईल। आणि ती साडी ना कापण्याची म्हणजे अजिबात इच्छा होत नव्हती, कारण एवढ्या आवडीने घेतली होती आणि फक्त एकदाच घातलेली होती साडी ती, आणि रंग वगैरे सुंदर होता, बॉर्डर पण खूप छान होती त्या साडीची। पण म्हटलं आता ठेवूनही त्याचा काहीच उपयोग नाही, म्हणून म्हटलं चला अपेक्षासाठी त्याचा घागरा होऊन जाईल, तर कमीत कमी 1-2 वेळा ती घालून घेईल। तर बऱ्याच दिवसापासून शिवायचा होता, मात्र साडी कापायची इच्छा काही होत नव्हती। तर आता मोना आलेली होती, म्हणून मग ती म्हणाली की दे मी शिवून देते, म्हणून ती शिवायला बसलेली होती। आणि इकडे आता नाश्ता वगैरे झालेला होता सगळ्यांचा, श्रवणची आणि सगळ्यांचीच आंघोळ वगैरे झालेली आहे। तर तोही इकडे मागे ना बॉल वगैरे खेळत होता। तर इकडे अपेक्षासाठी घागराही छान शिवून झालेला होता, आणि अशा थोडा मोठ्या प्लेटांचा शिवलेला होता तिने छान, आणि छान असा झालेला होता तो सगळा। तर यावर एक तिला ओढणी वगैरे घ्यायची आहे। तर आज मार्केटला जायचं आहे, तर मग घेऊन येईल तिच्यासाठी। मात्र या उन्हामुळे ना अजिबात लवकर निघण्याचीही इच्छा होत नाही, कारण सकाळी लवकर ऊन होऊन जातं आणि दुपारी म्हटलं तरी लवकर ऊन काही कमी होत नाही। तर चला आता स्वयंपाक झालेला होता, जरा आमरस करायला घेतलेला होता, आणि मोनाने मग तिला अजून काही थोड्या ड्रेसला सिलाई वगैरे मारायची होती, तर तेच ती करत होती। त्यानंतर स्वयंपाक वगैरे आमचा झाला, आणि त्यानंतर मग आम्ही जेवणं वगैरे केलीत। तर जेवणं वगैरे झाल्यानंतर जरा वेळ आराम केला, आणि मग 4 वाजता ना आम्ही मार्केटला जाण्यासाठी निघालेलो होतो। आणि ऊन पूर्ण कमी होऊ द्यायची म्हटली तर जायला भरपूर उशीर होऊन जातो, म्हणून आम्ही 4 वाजता निघालेलो होतो, कारण शॉपिंग वगैरे करायची म्हटली की उशीरच होतो, म्हणून 4ला ना निघालेलो होतो। मात्र तरी देखील ना बाहेर इतकी ऊन होती की म्हणजे अशा झाका वाटत होत्या, गरम हवा सगळी बाहेर सुरू होती। आणि आता लग्नापर्यंत कुठली काही खरेदी आहे, कुठली कामं आहेत, ते ऊन बघितली तर आपण कुठलेच कामं करू शकत नाही, म्हणून आता निघावंच लागलेलं होतं आम्हाला तर। आणि मी शॉपिंगचे वगैरे ना जास्त व्हिडिओ काही घेतलेले नव्हते, कारण ती ऊन, गरमी, आणि त्यात मार्केटला इतकी गर्दी होती की भयंकर गर्दी होती, कारण आता सगळे लग्न सराईचे दिवस आहे, त्यामुळे मार्केटला भरपूर गर्दी आहे। तर जी काही आम्हाला शॉपिंग वगैरे करायची होती ती सगळी केली, आणि त्यानंतर घरी परत आलो। तर असा होता आजचा सगळा व्लॉग। तर इथेच आता व्लॉगचा एंड करते। तर आजचा व्लॉग कसा वाटला नक्की कॉमेंटमध्ये सांगा। आवडला असल्यास जरूर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर भेटूया अशाच एका छानशा व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय।